सुप्रभात मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सोंडई किल्ल्यावर। ही माझ्या मागची बाजू आहे, ती कर्जतची बाजू आहे आणि असे जर ह्या साईडून आलो इकडे ही पनवेलची बाजू आहे। हा जो उजव्या बाजूला जो फाटा फुटतोय त्या फाट्यावरून बोरगाव फाटा आहे, त्या फाट्यावरून जायचं आहे। इकडे लक्षात ठेवा, इथे ओमकार हॉटेल आहे। त्या ओमकार हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केलेला आहे आणि इथून असं उजव्या बाजूला आम्ही जाणार आहोत सोंडेवाडीकडे आणि तिकडे आपण सोंडई किल्ल्यावर आपण जाणार आहोत। तर चला आपण पुढच्या प्रवासाला आपल्या सुरुवात करू। मित्रांनो, पुन्हा एकदा आपण नवीन ट्रेकला सुरुवात करत आहोत आणि पुन्हा एकदा वैभव आपल्या बरोबर आहे, बघू शकता। पुढे आल्यानंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी ही कमान बांधलेली आहे आणि हिच्या बाजूला असं मोरबे डॅमचं दृश्य आपणास पाहावयास मिळतंय आणि मोरबे डॅमचं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता पावसाळ्याची सुरुवात आहे, असं दृश्य आहे। बाजूला टेकड्या दिसतात, सुंदर असं दृश्य पाहायला मिळतंय। इकडनं असं आल्यानंतर हे थोडं ही झोपडी दिसते आणि पुढे अशी सोंडेवाडी आहे। त्यानंतर हा जो मधला पॅच आहे तिकडनं असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने आपण सोंडई किल्ल्यावर जाणार आहोत आणि ते सोंडई किल्ल्याचं दृश्य आपणास दिसत आहे। रस्त्याच्या बाजूलाच अशी तुम्ही गाडी पार्क करू शकता। सोंडई किल्ला हा माथेरान डोंगर रांगेत येतो आणि याची उंची जवळजवळ 1482 फूट आहे आणि याचा जर प्रकार बघितला आपण, काठिण्य पातळी किंवा चढण्याचा प्रकार, तर हा मध्यम प्रकारात मोडला जातो। बेस विलेज सोंडेवाडी आहे, तिथून आपण चढाई सुरुवात केलेली आहे। जवळजवळ थोडंसं अंतर आपण पुढे आलोय आणि जातोय आपण। माथेरान जवळच आहे सोंडई किल्ला आणि याच्या आजूबाजूला इर्शालगड, पेप, त्यानंतर कोथळीगड हे याच्या आजूबाजूचेच आहेत। सोंडई किल्ल्याचा ट्रेक हा मुंबईपासून खूप जवळ आहे आणि आपण मुंबईवरून जर निघालो तर कर्जतला उतरून तिथून आपण जाऊ शकतो। तिथून आपणास इको गाडीने यायला लागेल, बस इकडे काही येत नाही आणि त्या 9 सीटर इको असतात, शेअर इको असतात, ते आपल्याला घेऊन येतात इकडे। जवळजवळ कर्जतपासून 9 किलोमीटर अंतरावर आपण येऊन चढाई सुरुवात करू शकतो। ते किल्ल्याच्या बाजूला ढग पूर्णपणे उतरलेले आहे, मस्त असं दृश्य आपणास दिसत आहे। मध्ये मध्ये असे ढाबे आहेत, हा बघा सोंडाई ढाबा, पण हे रविवार नसल्यामुळे, दुसरा दिवस असल्यामुळे हे बंद आहेत। हे रविवार आणि शनिवारच चालू असतात। परिसर आपण बघू शकतो आणि वन विभागाने लक्ष लावण्यासाठी अशा चौक्या उभारलेल्या आहेत। गड संवर्धनासाठी अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत। हे महाराष्ट्र वन विभाग आणि शिवकार्य ट्रेकर्स यांच्या सहयोगाने अशा प्रकारचे चांगलं काम केलेलं आहे गड संवर्धनासाठी। चढताना व्यवस्थित चढा, अशी निसरडी वाट आहे आणि पायऱ्या बघा, शेवाळ असल्यामुळे सटकू शकता तुम्ही। अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत कातळकड्याच्या बाजूने। समोर आपणास इर्शालगड दिसत आहे। या मध्ये मध्ये झोपड्या आहेत, त्यामध्ये तुम्ही आराम करू शकता। हे बघा, मध्यभागी आल्यावर हे पोशी आजींचं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये आजी दिसतात आपल्याला। त्यांच्याकडे बिस्किट आहे, काकडी आहे, लिंबू सरबत भेटते, मॅगी भेटते आणि हे चटरपटर, कोकम सरबत, हे सगळं काही भेटतंय, चॉकलेट बघू शकता। कांदा भजी पण भेटतात, तर आल्यावर तुम्ही इथे बसून कांदा भजीचा, चहाचा आनंद घेऊ शकता आणि या आजींच्या हॉटेलला जरूर या तुम्ही। कातळकड्याची वाट निसरडी आहे, तर इथून व्यवस्थित जा। वाट थोडी निमुळतीच आहे, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही इथून जा। मध्यावर आलेले असे बोर्ड लावलेले आहेत किल्ल्यावर जाण्यासाठी, अशा प्रकारची वाट आहे।
इतिहासामध्ये या किल्ल्यावर कुठली महत्त्वाची घटना घडली नसल्यामुळे या किल्ल्याचं इतिहासामध्ये नाव कुठे बघायला नाही भेटत. पण या किल्ल्याचा उपयोग हा म्हणजे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. आणि जे व्यापारी मार्ग होता कोकणातून, या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. प्रत्येक गडावर आपल्याला कारवीची झाडे बघायला भेटतात. सुकलेली कारवीची झाडे आता पावसाळ्यात नवीन उगवतील. गडावरचे पाण्याचा टाका बघा, आणि या पाण्याच्या टाक्याला स्वच्छ असं केलेलं आहे. पहिल्याच गडावरचं पाण्याचं टाका बघा भेटते आपल्याला. गावकऱ्यांनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती सांगितली. ज्यावेळेस गड संवर्धन करणारे आले होते त्यांनी या टाक्याला स्वच्छ केलं. त्यावेळेस याच्याखाली ढाल, तलवारी, जाते, भाले अशा गोष्टी याच्याखाली पुरलेल्या होत्या. आणि त्या ज्यावेळेस त्याने टाका साफ केलं त्यावेळेस त्यांना या गोष्टी मिळाल्या. हा किल्ला लहान जरी असला तरी चढाई खूप सरळ आहे. आणि या किल्ल्यावर 3 शिड्या आहेत. त्यातल्या 2 शिड्या आपल्याला दिसतात. एक शिडी वरती आहे. हे बघा पाण्याचं दुसरं टाक. पायऱ्यांवर चढताना सावकाश चढा, कारण पावसाळा असल्यामुळे पाय तुमचे घसरू शकतात. कळसुबाई शिखरावर आणि शिरपुंजीच्या भैरवगडावर जशा प्रकारच्या शिड्या आहेत तशाच प्रकारच्या शिड्या आपल्याला सोंडाई किल्ल्यावर पण बघायला भेटतात. गड किल्ले संवर्धन करणाऱ्यांनी या पाण्याच्या टाक्याची सुद्धा स्वच्छता केलेली आहे. आणि हे टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक खांब असलेलं पाण्याचा टाका आहे. हे बघा 2 खांब आहेत. खांब असलेलं पाण्याचा टाका आहे. हे वेगळंच टाका आहे. अशा प्रकारचा टाका मी पहिल्यांदाच बघतोय. शिड्या चढताना आपल्याला या इकडे अशा पायऱ्या दिसतात, पण त्या भरपूर वर्ष झाल्यामुळे त्या पायऱ्यांची झीज झालेली आहे. त्यावेळेस शिड्या नव्हत्या तर त्यावेळेस पायऱ्यांचा उपयोग करत असावे जुन्या काळी, पण त्यांची सध्या खूपच अशी झीज झालेली आहे. आतापर्यंत गडावर बघण्यासारखं तर काय नव्हतं. वर आता देवीचं मंदिर आहे ते बघूया. पण इथली स्वच्छता बघून थोडं बरं वाटलं. आणि सर्वांना विनंती आहे की आपण जरी आलात तरी अशाच प्रकारची स्वच्छता ठेवा. गडावर लाईटची सोय सुद्धा आहे बघू शकता. आणि सोंडाई माता तिचं आपण दर्शन घेऊया. शिवकार्य ट्रेकर्स ते अशा ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत गडाच्या संवर्धनासाठी. आणि आत्ताच वृक्षारोपण केलेलं पण आपल्याला दिसत आहे बघा. संतोष आणि वसंत आपल्याला 2 जण भेटलेले आहेत सोंडेवाडीतले. आणि त्यांनी सांगितलं की या गडाला सोंडाई गड असं नाव, जी सोंडाई देवी आहे त्या सोंडाई देवीच्या नावावरून पडलेलं आहे. हा किल्ला छोटा असला तरी चढाईसाठी खूप सरळ आहे. माझ्या मागचा परिसर बघू शकता. 9 ट्रेकर्स असतात ते ट्रेकिंगची सुरुवात या किल्ल्यापासून करू शकतात. फक्त 1 तासाची चढाई आहे मित्रांनो. 1.5 तासाच्या ट्रेकची सांगता होत आहे. खाली बेस पॉईंटला आम्ही पोहोचलेलो होतो आणि आम्हाला मध्ये समजलं की जी सोंडाई देवी आहे ती या परिसराची कुलस्वामिनी आहे. आणि तिथे दिवाळीमध्ये भरपूर गर्दी होते. दिवाळीमध्ये आणि नवरात्रीला भरपूर गर्दी होते. आणि तिथे नवस सुद्धा बोलले जातात. ती नवसाला पावणारी देवी आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करू घरी जायला गाडीवर बसू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन गडावर किंवा नवीन ठिकाणी भेटूया.